साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। चिमणी पाडली, पंतप्रधान मोदीचे विमान कुठं उतरणार? रोहित पवार। शेतकऱ्यांचा विरोध डावलून करण्यासाठी विमानसेवा सुरू सिद्धेश्वर साखर कारखान्यात चिमणी पाडली। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर याच विमानतळावर उतरणार की इतर ठिकाणी उतरणार हे बघावे लागेल, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी केला। सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अक्षता सोहळ्यासाठी पवार रविवारी सोलापुरात आले होते। श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोटे, प्रशांत बाबर, अक्षय वाकसे, सरफराज शेख यांची उपस्थिती होती। पवार म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली नसती तर शेतकऱ्यांच्या हातात 300 रुपये अधिक मिळाले असते। हाच पैसा सोलापूरच्या व्यापारात खर्च झाला असता। शेतकऱ्यांना डावलून चिमणी पाडली। गेल्या वर्षी काळदे साहेबांची चर्चा झाली होती, जेव्हा श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात मी जेव्हा केव्हा येतो तेव्हा दर्शनाला जात असतो, तेव्हा जो आपला अक्षता सोहळा असतो त्या कार्यक्रमाला मला अनेक वर्षांपासून यायचं होतं आणि आज मुद्दामून त्या सोहळ्यासाठी मी आलेलो आहे। ज्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून हा अक्षता सोहळा साजरा करतात, तसंच तुमच्यासारखा एक म्हणून मी हा सोहळा साजरा करण्यासाठी, लोकांची चर्चा करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेलो आहे। आज 12 नंतर तो सोहळा सुरू होईल असं मला कळतंय, पण तोपर्यंत गेल्या वेळेस जेव्हा सोलापूरला आलो होतो, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी व माझी अपेक्स बॉडीचे सर्व मेंबर्स तसंच डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मिळून विविध जिल्ह्यांना आपल्याला रणजीच्या मॅचेस कशा देता येतील, तसंच MPL जी आपण घेतो ती फक्त पुण्यात न घेता इतर जिल्ह्यांना सुद्धा जर आपण त्या पद्धतीची संधी दिली तर तिथे सुद्धा क्रिकेट मोठ्या प्रमाणात वाढेल। या हेतूतून गेल्या वेळी ज्या पद्धतीने शब्द दिला होता तो पाळत 30 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजीच्या मॅचेस काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या या सुंदर अशा ग्राउंडवर झालेल्या आहेत। तसंच MPLच्या काही मॅचेस आपल्याला या ग्राउंडवर कशा घेता येईल याचंही नियोजन चालू आहे आणि सकारात्मक नियोजन आहे। त्यासाठी काल परवा पदाधिकारी आलेत, तिथं काम करणारे जे काही नियोजनामध्ये असणारे जे लोक आहेत ते सुद्धा येऊन गेलेले आहेत। पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे। अपेक्स बॉडीची बैठक या महिन्याच्या अखेरीस होईल। सर्वांना विश्वासात घेऊन मला असं वाटतं आणि मला विश्वास आहे की MPLच्या काही मॅचेस या सोलापूरच्या ग्राउंडवर होतील आणि त्याचा फायदा इथं क्रिकेट वाढवण्यासाठी नक्कीच होईल। ते बघण्यासाठी इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी, तसंच एक टुर्नामेंट इथं लेदर बॉलवर जी घेतली गेली आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी आलो होतो। याच्या पुढे काही आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाच्या खाली चालणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचे जे कार्यालय असतील, सहज सदिच्छा भेट तिथं देऊन मग मंदिरात जाऊन तिथं दर्शन घेईल आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सोलापूरमधून बाहेर मी तिथं आज निघणार आहे। त्यामुळे छोटा असा दौरा आहे, आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, सामाजिक आहे आणि इथे असणारे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे लोकांसाठी, त्या कार्यकर्त्यांबरोबर काही राजकीय चर्चासुद्धा आम्ही केलेली आहे। हा छोटा असला तरी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असा आमचा दौरा आहे। याच्या पलीकडे जाऊन या दौऱ्यामध्ये अजून दुसरं तरी काही नाही आहे। धन्यवाद।